श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर स्वामी महाराजांविषयी तुम्हाला सांगेल मी आज की महाराज जर आपल्या पाठीशी राहिले, आपल्या सोबत असले तर आपल्याला कुठले कुठले संकेत देत असतात. बरेच आपण बघा सेवा करत असतो रोजच्या रोज जीवनामध्ये. कोणी छोटी असो मोठी असो बऱ्याचशा गोष्टी करत असतो. नाही तर आपला विश्वास आहे महाराजांविषयी मनामध्ये, पण आपल्या सेवा करत असतो. आपल्याला कसं समजतं बरं की महाराज आपल्या म्हणजे सोबत असतात किंवा भगवंत आपल्या सोबत असतात. कुठल्याही देवाची सेवा करा, महाराजच नाही तर इतर देवही तुमच्यासोबत भगवंत आहेत किंवा परमात्मा आहे, हे कोणते संकेत असतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि तुमच्यासोबत असं घडतं का ते निरीक्षण करा. घडत असेल तर मग मनाला एक समाधान असतं. आपल्याला बघा, आपण कितीही सेवा केली ना, म्हणजे थकलो कितीही सेवा करून किंवा बसून म्हणा, आपल्याला पण जर सेवेचे संकेत जर मिळाले ना, आपल्याला खूप समाधान लागत असतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपण सेवा बघा, व्यंकटेश स्तोत्र असो ते रात्री 12ला करत असतो, रात्रीची पण सेवा करतो. पण जेव्हा व्यंकटेश भगवान आपल्याला काहीतरी संकेत देत असतात बघा, संकेत दिल्यानंतर इतकं मोठं समाधान लागतं ना मनाला. मी त्याच्यावरूनच सांगेल तुम्हाला की म्हणून तुमच्या सोबतही असे काही संकेत घडतात का ते निरीक्षण नक्कीच करा आणि स्वतः अनुभव घ्या या गोष्टींचा. तर पहिला संकेत मी तुम्हाला सांगेल. समजा तुम्ही देवपूजा करत आहेत, आपल्या घरात आपण देवपूजा करत असतो. देवपूजा करत असताना जर अचानक आपल्या घरात एखादी भिकारी आला किंवा मग छोटंसं बाळ आलं कुठून, म्हणजे अचानकच आलं, तर समजायचं हा शुभ संकेत आहे. पण मी सांगेल तुम्हाला, जर तुमच्या घरी बाळ आलं छोटंसं, त्याला खाऊ द्या काहीतरी. नाहीतर भिकारी जर आला असेल कोणीतरी, तर त्यांना नक्कीच जेवायला किंवा खायला थोडंसं पोट भरेल त्यांचं एवढं तरी खायला द्या. कारण सांगू का, आत्मा तृप्त करणं हे आपलं मनुष्य जातीचं खूप मोठं पुण्याचं काम आहे. सगळ्यात मोठं पृथ्वी तलावरील जर असेल तर एखाद्याचा आत्मा तृप्त करणं हे खूप मोठं पुण्य आहे. म्हणून असं काही जर झालं तुमच्यासोबत तर नक्की आलेल्याचा 2 घास खायला द्या, एवढं मी तुम्हाला इथे सांगेल. त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण देवपूजा करत असतो. देवपूजा करत असताना धूप लावतो, बरोबर, धूप लावतो, दिवा लावत असतो. तर दिवा लावत असताना जर धूप जो असतो, धूपचा जर एखादी आकार तयार होतो, ते धूपमध्ये कधी कधी प्रतिमा तयार होत असते. धूपमध्ये किंवा दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिमा तयार होत असतात. जर असं तुमच्यासोबत घडत असतं तर समजायचं की हा शुभ संकेत आहे. किंवा दिव्यामध्ये फुलं तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे. माझ्या घरी तुम्हाला खरंच सांगेल मी, महाराजांची म्हणजे खरंच कृपादृष्टी आहे. मी महाराजांची खूप ऋणी आहे की ते सदैव माझ्या पाठीशी असतात. या 6 महिन्यापासून ठीक आहे, मी मान्य करते, फुल प्रत्येकाच्या घरात जेव्हा येत असतं दिव्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारे आपण पॉझिटिव्ह होत जातो. माझा स्वतःचा अनुभव आहे. आधी येत नव्हतं, पण आपण पूजा जसं मनाने करायला लागतो ना, खरंच फूल तयार होतं. आता बरेच लोक कसे बोलतात, दिवा कसाही लावला तरी फूल तयार होतं असं मानतात. पण सांगू का, ती जर भावना आपल्या मनात ठेवत राहिलो ना, आपण पॉझिटिव्ह होत चालतो या गोष्टीने. एक आपली थिंकिंग जी असतात, विचार जे असतात त्या पॉझिटिव्ह होत चालतात. आणि तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगेल की 6 महिन्यापासून जवळजवळ, ठीक आहे आपण मान्य करतो दिव्यामध्ये फूल तयार होत असतं, पण 6 महिन्यापासून एकच आकार तयार होणं हे खूप विशेष आहे. आणि माझ्या घरामध्ये जो तेलाचा दिवा मी लावत असते, तेव्हा तेलाच्या दिव्यामध्ये जो हृदयाचा आकार असतो तो तयार होत असतो. आणि असं बोललं जातं, ज्या दिव्यामध्ये हृदयाचा आकार तयार होतो ती सेवा महाराजांच्या हृदयापर्यंत जात असते. याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. म्हणून काय माहिती नाही मला, मी देवपूजा करते, त्याच्या आधी दिवा लावते. देवपूजा झाल्यानंतर जेव्हा दिवा मी बाजूला ठेवलेला वरती ठेवते, रोज हृदयाचा आकार तयार होत असतो. हे जवळजवळ 6 महिन्यापासून चालू आहे माझ्या घरात. आणि मला खूप त्या गोष्टीचा आनंद आहे की महाराज सदैव पाठीशी आहेत. असं तुमच्यासोबत घडतं का ते नक्कीच बघा तुम्ही. दिव्याची ज्योत जी असते बघा, दिव्याची ज्योत असते, आपण दिवा लावतो, बरोबर, देवपूजा करत असताना किंवा काहीतरी सेवा करत असतो. देवपूजा करायच्या वेळेस आपण सेवा करत असतो ना, सेवा करत असताना दिव्याची ज्योत जर एकदम मोठी होते आणि छोटी होते, मोठी होते छोटी होते, असं जर घडत असेल तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो. आणि तेव्हा काय करायचं आहे आपण, मग तुम्हाला सांगेल, हात जोडायचे. हात जोडल्यानंतर आपल्या मनातील काही इच्छा असेल किंवा आपल्याला जर महाराजांसोबत किंवा आपण ज्या देवाची सेवा करत असतो त्या देवांसोबत तुम्हाला बोलायचं असेल तर नक्कीच त्यावेळेस बोला. तुमची जी बोललेलं असतं किंवा तुम्ही जे
सांगणार आहे ते नक्कीच त्यांच्या पर्यंत पोहोचेल. माझा हा स्वतःचा अनुभव आहे. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असताना दुसऱ्या दिवशी मला हा अनुभव आला होता. ज्योत खूप छोटी मोठी होत होती आणि मला व्यंकटेश भगवानांनी हा अनुभव दिला होता. तर तुमच्यासोबतही असं काही घडतं का कधी? आणि जर घडत असणार तर तुमची इच्छा नक्कीच सांगा, तेव्हा महाराज नक्कीच ऐकतील. त्यांच्या पुढचं तुम्हाला सांगेल की पाहुणे येणे. बघा, आपण जर देवपूजा करत असतो आणि अचानकपणे पाहुणे येतात. पाहुणे आपल्यामध्ये काय हिंदू धर्मात काय बोललं जातं, अतिथी देवो भव, बरोबर? तर अचानक आलेले बोलते मी तुम्हाला. सांगून येणं ती गोष्ट वेगळी असते. अचानक आपण देवपूजा करत असतो ना, अचानक पाहुणे येतात, ते देवाच्या रूपात असतात. तर अचानक पाहुणे आलेले हे पण एक स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे सांगण्यात येतं केंद्रा थ्रू की हा पण एक शुभ संकेत मानला जातो. म्हणून आपल्या जीवनातील खूप शुभ संकेत आहे. त्या पाहुणे जे आलेले असतात त्यांना आपण देवासमान मानायचे, त्यांचा अपमान करायचे, त्यांच्याशी नीट वागायचं. म्हणजे देवच आपल्या घरी आले तशा प्रकारे त्यांचं आपण म्हणजे मान सन्मान करायचा आहे आपल्या घरी आल्यानंतर. पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा फुलं वाहतो, देवपूजा करतो तेव्हा, बरोबर, आपण फुलं वाहिलेले असतात, पण आपण एखादी सेवा करत असतो आणि सेवा करत असताना फूल अचानक खाली पडतं. महाराजांजवळचं फूल असो, कुठल्याही देवाजवळचं फूल जेव्हा खाली पडत असतं तेव्हा आपण समजायचं की महाराजा म्हणजे आपली सेवा जी असते ती फलित होत आहे आणि देवांपर्यंत पोहोचत आहे. ही पण एक शुभ संकेत मानला जाईल. माझ्यासोबत बराच वेळेस हा पण खूप अनुभव आलेले याच्यापैकी जे आहेत, म्हणून माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केले की माझ्यासोबत या गोष्टी घडत असतात आणि खूप शुभ आणि पॉझिटिव्ह होत जातो ह्या गोष्टी जेव्हा घडतात ना आपल्याबरोबर. म्हणून मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला इथे की माझ्या जे अनुभव असतात ते जर मी सांगितले किंवा आज तुमच्याबरोबर पोहोचवले तर तुमच्यासोबत असं घडत असेल तर नक्कीच आपण लक्षात घ्या की आपलं काहीतरी चांगलं होणार आहे पुढे. आणि आपल्यासोबत म्हणजे आज जरी वाईट आहे तर वाईट नका वाटून घेऊ तुम्ही, की तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडत आहेत का लक्ष ठेवा आणि नक्कीच समजायचं की महाराज आपल्या पाठीशी आहेत. महाराजांची कृपादृष्टी आपल्याकडे आहे आणि आपल्यासोबत आहेत. कितीही मोठं संकट असलं ना तर घाबरू नका. हे संकेत जर तुमच्यासोबत असतील तर नक्कीच तुम्ही संकटातून बाहेर निघणार आणि एक दिवस चांगलाच येईल. आणि खूप वेळा ह्या गोष्टी ज्या असतात त्या माझ्यासोबत खूप वेळा घडलेल्या आहेत. म्हणून सांगेल खूप शुभ संकेत असतात. महाराजांची कृपा खूप आहे. माझं जसं व्यवस्थित आहे सगळ्या सेवेकरांचं आज म्हणजे मी तीच प्रार्थना करेन महाराजांना की सगळ्यांना तुमची कृपादृष्टी असू दे सगळ्यांवरती, एवढंच इथे सांगेल. तर नक्कीच बघा तुमच्यासोबत असे संकेत घडत असतात का आणि मनाला सकारात्मक दृष्टिकोनाने न्या, म्हणजे बरोबर आपण पुढे जात असतो सेवेमध्ये. आणि कधीही कंटाळा आळस आला तुम्हाला तर समजून घ्यायचं आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडत असते. असं नका करू की मला कंटाळा का येतो किंवा काय गोष्टी घडतात का, तर असं काही नसतं. कंटाळा येणं किंवा आळस येणं ह्या गोष्टी कुठेतरी आपल्यातल्या नकारात्मकता ज्या असतात ना त्या बाहेर जात असतात. म्हणून आपण सेवा करा, असं नका करू की सेवा सोडू नका की मला आळस आला म्हणून सोडून द्या. करा, एक दिवस असं येईल की तुम्हाला खूप त्याच्यामध्ये तुम्ही चालले जाल. ते शुभ संकेत आपल्यासोबत असे शुभ संकेत घडत असतात तर तुमच्यासोबत नक्कीच घडत असतात का ते मला नक्कीच कळवा कमेंट्समध्ये. आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. सांगितलेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.